नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, झेडपी भरती, इतर कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत असाल, तर हाच चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश लँग्वेजमधील अत्यंत महत्त्वाचे एम-सी-क्यूज पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, प्रत्येक ऑप्शनचे ॲनालिसिस आणि त्यामागील ग्रामर रूल आपण अगदी सोप्या भाषेत, मराठी भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला आजच्या लेक्चरमधील महत्त्वाचे पॉईंट्स पुन्हा एकदा रिवाइज करून दिले जातील. तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. तर इथे एक मन दिलेली आहे, त्याचं काय करायचं आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग, त्या अर्थाचं हे तो खाली एक वर्ड आपल्याला चूज करायचं आहे. तर व्हॉट इज द इडियम, मन काय आहे? त्याच्यामध्ये फेअर अँड स्क्वेअर हे मन दिलेले आहे त्यांनी. तर फेअर अँड स्क्वेअर या इडियमचा काय अर्थ आहे की प्रामाणिकपणे, न्याय पद्धतीने किंवा कोणतीही फसवणूक न करता. फेअर अँड स्क्वेअर म्हणजे स्वच्छ, एकदम पारदर्शक जे काम असतं त्या प्रमाणे कुठलीही फसवणूक न करता. तर ह्याच्यामध्ये कुठलं मग ह्याला सुटेबल वर्ड कुठलाही खाली ऑप्शनमध्ये काय दिलेत बघा. ऑनेस्ट, पेसिमिस्ट, ऑपॉर्च्युनिस्ट, फेथफुल. तर फेअर म्हणजे काय? न्याय. अँड स्क्वेअर म्हणजे काय? प्रामाणिक किंवा सरळ पद्धतीने मिळणारा न्याय. तर म्हणून योग्य पर्याय कुठला येईल? ऑनेस्ट, प्रामाणिक. म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. अजून एक मन दिलेले आहे त्याने, पिंक स्लिप्ड हे एक मन दिलेले आहे. तर त्याचं ॲप्रोप्रिएट मीनिंग आपल्याला शोधायचं आहे याच्यामधलं. तर काय ऑप्शन दिले? चीप लेडी ऑफ द टाउन, लिव्हिंग इन अन इमेजिनरी वर्ल्ड. सी मध्ये काय दिलं? फायर्ड फ्रॉम एम्प्लॉयमेंट. आणि डी मध्ये काय दिलं? विअरिंग पिंक स्लीपर्स. तर ह्याच्यामध्ये पिंक स्लिप म्हणजे काय? नोकरीतून काढून टाकल्याची सूचना. पिंक स्लिप म्हणजे काय? नोकरीतून काढून टाकण्याची सूचना. तर आपलं कुठलं मॅच होईल मग ह्याला? चीप लेडी ऑफ द टाउन नाही होणार, हे नाही येणार. त्याच्यानंतर बी, लिव्हिंग इन अन इमेजिनरी वर्ल्ड, हे पण ऑप्शन चुकीचं आहे, त्याला सूट नाही होत. फायर्ड फ्रॉम एम्प्लॉयमेंट, तर ऑप्शन नंबर सी हे त्याच्या मिनिंगचे उदाहरण आपल्याला सापडतं याच्यामध्ये. पिंक स्लिप्ड म्हणजे काय? एखाद्याला कामावरून काढून टाकणे आणि त्याला फायर करणे एखाद्या नोकरीवरून. तर फ्रॉम एम्प्लॉयमेंट. तर ह्याचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 4 बघू आपण. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. तर खाली एक वाक्य दिलेलं आहे, त्याला त्यांनी काय म्हणलं? 4 सेगमेंटमध्ये काय 4 भागामध्ये विभागलेलं आहे ते. तर आपल्याला काय करायचं आहे? आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे का कुठल्या भागात ते आपल्याला बघायचं आहे. वाक्य काय बघू आपण? बजरंग विल हॅड कम्प्लिटेड हिज वर्क बाय टुमॉरो इव्हनिंग. तर 4 पार्ट कुठले? हे हा एक पार्ट झालेला आहे, दुसरा पार्ट इथं आहे, तिसरा पार्ट एवढाच आहे आणि चौथा पार्ट हा आहे. तर या 4 पार्टमध्ये आपल्याला ग्रॅमॅटिकल एरर शोधायचे. तर हे 4 पार्ट दिलेले आहेत ऑप्शनमध्ये. वर्क बाय, कम्प्लिटेड हिज, टुमॉरो इव्हनिंग, बजरंग विल हॅड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय येईल? ऑप्शन डी मध्येच आपल्याला सापडलं की बजरंग विल हॅड ह्याच्यामध्ये एरर आहे. विल नंतर वर्कचं कुठलं फॉर्म येतं आपल्या सर्वांना माहिती आहे. फ्युचर टेन्स जे आपले रूल्स आहेत, सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब. व्हर्बचं कुठलं फॉर्म येतं? तर बेस फॉर्म येतो व्हर्बचा फ्युचर परफेक्ट मध्ये सुद्धा. तर विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल येईल. तर हे तर काय येईल? बजरंग विल हॅव यायला पाहिजे होतं. तर विल नंतर हॅव नाही, तर डायरेक्ट हे त्यांनी हॅड वापरलेला आहे. आणि हॅड आपण कुठं वापरतो? पास्ट टेन्समध्ये, फ्युचर टेन्समध्ये नाही वापरत. त्यामुळे हा ऑप्शन काय चुकीचा आहे? विल हॅड चुकीचे आहे. तर विल हॅव हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी हा ऑप्शन चुकलेला आहे, एरर आहे ग्रॅमॅटिकल. क्वेश्चन नंबर 5 बघू आपण. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. तर इथं 4 पार्ट दिलेले आहेत. शी इज इंटरेस्टेड ॲट रायटिंग पोएम्स. तर याच्यामध्ये आपल्याला एरर शोधायचे आहे. तर ऑप्शन बघा कुठले दिलेत? इंटरेस्टेड ॲट, पोएम्स, शी इज रायटिंग. तर आपल्याला कुठून दिसते? इंटरेस्टेड ॲट मध्येच मिस्टेक आहे, म्हणून हा ऑप्शन बरोबर आहे. तर इंटरेस्टेड सोबत प्रिपोजिशन इन वापरतो. इंटरेस्टेड इन, आय एम इंटरेस्टेड इन वॉचिंग मूवीज असं आपण म्हणू शकतो. इंटरेस्टेड ॲट असं हे म्हणू शकत नाही, म्हणून हे काय? ह्याची जोडी चुकीची आहे. इंटरेस्टेड नंतर इन यायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे ग्रामॅटिकल एररचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 6. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. सेम फॉर्मचा आपल्याला क्वेश्चन आलेला आहे, सेम फॉर्मॅटमध्ये. तर काय? रघुवीता चेंज हर कॉस्ट्युम बिफोर शी हॅड लिव्ह फॉर होम. तर याचे 4 पार्ट झालेले आहेत. रघुवीता चेंज हर पहिला पार्ट, कॉस्ट्युम बिफोर शी सेकंड पार्ट, हॅड लिव्ह थर्ड पार्ट, अँड फॉर होम फोर्थ पार्ट. असे 4 पार्ट आहेत. ऑप्शनमध्ये पण दिले आहेत. फॉर होम, हॅड लिव्ह, रघविका, चेंज हर आणि डी मध्ये काय? क्वेश्चन बिफोर शी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर पर्याय क्रमांक आपल्याला दिसतंय हॅड लिव्ह.
तर ह्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर आहे. तर हॅड नंतर काय येतं, व्हर्बचे पास्ट पार्टिसिपल येतं. तर हे लिव्ज चुकीचं आहे. तर हॅड लेफ्ट पाहिजे होतं. तर इथं काय दिलेलं आहे, हॅड लिव्ज दिलेला आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्सचा फॉर्म दिलेला आहे व्हर्बचा, म्हणून इथं पास्टचं आपल्याला दिलेलं आहे सेंटेन्स, पास्ट परफेक्ट टेन्सचं. तर इथं आपल्याला काय पाहिजे मग, थर्ड रूप पाहिजे होतं व्हर्बचं, तर तिथं फर्स्ट रूप दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आता इथं आर्टिकल आपल्याला यूज करायचा आहे. सेंटेन्स काय दिले बघा, डॅश डॅश स्क्रू ड्रायव्हर इज अ युजफुल टूल फॉर मेकॅनिक्स. तर याच्यामध्ये काय आपल्याला काय वापरायचं आपल्याला, द आहे का, नो आर्टिकल रिक्वायर्ड आहे का, आहे का, एन आहे. तर याचं उत्तर, योग्य उत्तर काय, ऑप्शन नंबर सी. तर स्क्रू ड्रायव्हर हा सिंग्युलर काउंटेबल नाव नाही. काउंटेबल नावांच्या समोर आपण काय वापरतो, वापरतो, एन वापरतो. पण इथं ओवेल नाही, त्यामुळं ओवेल नसल्यामुळे आपल्याला वापरायचा, एन नाही वापरायचं. स्क्रू ड्रायव्हर इज अ युजफुल टूल, आणि ते कॉन्सनंट साऊंडने सुरू झालेलं आहे, त्यामुळे आपण इथं काय वापरतोय, वापरतोय. क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. तर इथं खाली ऑप्शन दिले ते आपल्याला भरायचे. तिथं द डॅश ऑफ द कोर्ट विल गिव्ह पनिशमेंट टू द कल्प्रिट. तर हे सोपं आहे, सहज आपल्याला रीड केल्यावर पण समजतं उत्तर कुठलं आहे. जज, लॉयर, ज्युरी अँड विटनेस. तर न्यायालयात आरोपीला शिक्षा सुनावण्याचे काम सामान्यतः कोण करतं, तर जज करतो, म्हणून ऑप्शन नंबर ए हे बरोबर आहे. द जज ऑफ द कोर्ट विल गिव्ह पनिशमेंट टू द कल्प्रिट. क्वेश्चन नंबर 9, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. हे तर पण आर्टिकल भरायचं आहे. डॅश प्रिन्सिपल विल डिसाइड द फेट ऑफ माय फॉर्मर कलिग विजेंद्र. तर कुठलं येईल मग ह्याच्यामध्ये, द येईल. ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर आहे. इथे विशिष्ट प्रिन्सिपल बद्दल बोलले आहे, त्यामुळे द वापरले जाते. द प्रिन्सिपल विल डिसाइड. क्वेश्चन नंबर 10, आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेट वर्ड इन द गिवन सेंटेन्स. इनकरेक्टली म्हणलंय, चुकीचा शब्द निवडायचा आपल्याला. शिल्पी इज अन एस्पायरिंग यंग अँड हार्ड वर्किंग ऑन्टरप्रेनर असं वाक्य दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये स्पेलिंग कशामध्ये मिस्टेक झालेला आहे, तर ऑन्टरप्रेनर या शब्दात मिस्टेक दिसते आपल्याला. तर हे काय दिलेलं आहे, ENTREPRENUR. तर हे चुकलेलं आहे, हे जे स्पेलिंग आहे हे चुकलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे. तर काय असायला पाहिजे, ऑन्टरप्रेनरचं स्पेलिंग, योग्य स्पेलिंग कुठलं आहे त्याचं, ENTRPRENEUR. हे तर काय आहे, या नंतर ई येतं, UR, म्हणजे ऑन्टरप्रेनरचं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. ऑन्टरप्रेनर म्हणजे काय, उद्योजक. प्रश्न क्रमांक 11, क्वेश्चन नंबर 11, सेट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. इथं मन दिलेले आहे रेन ऑर शाईन. तर रेन ऑर शाईन म्हणजे काय, परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, काही झाले तरी, म्हणजे आपण म्हणतो ना बाय हुक ऑर क्रोक, तर त्या टाईपची ही मन आहे. रेन ऑर शाईन म्हणजे कुठली परिस्थिती असो, त्या चांगली असो किंवा वाईट असो. तर ह्याला कुठलं ऑप्शन बरोबर आहे बघू आता. ऑप्शन नंबर ए गोईंग हिअर अँड देअर. ऑप्शन नंबर बी बीइंग अरोगंट अँड इररिलेव्हंट. ऑप्शन नंबर सी लाइकिंग अँड डिसलाइकिंग थिंग्स. अँड ऑप्शन नंबर डी फेवरेबल अँड अनफेवरेबल सिच्युएशन. तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. चांगली किंवा वाईट परिस्थिती म्हणजे फेवरेबल अँड अनफेवरेबल सिच्युएशन. क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. तर आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस आपल्याला करायचा आहे ह्या सेंटेन्सचा. तर हे सेंटेन्स कशामध्ये आहे, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये, त्याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. द ग्रुप हॅड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. तर ह्याचा पॅसिव्ह वॉइस आपल्याला कुठले ऑप्शन दिले बघा. द प्रोजेक्ट हॅड बीन कम्प्लिटेड बाय द ग्रुप. The project will have been completed by the group. The project has been completed by the group. The project was being completed by the group. तर ह्याचं आपल्याला काय ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामधलं आपल्याला पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर द प्रोजेक्ट सुरुवातीला येईल, ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. तर पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट झाला, ऑब्जेक्ट घेतला. द प्रोजेक्ट, आता हॅड आपल्याला टेन्स आपल्याला कुठला आहे, हॅड कम्प्लिटेड म्हणजे कुठला टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स चेंज नाही करायचं आहे. आपण ऑब्जेक्ट सब्जेक्ट चेंज करू शकतो, आपण टेन्स चेंज करू शकत नाही ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करताना. तर द प्रोजेक्ट हॅड बीन का वापरलेला आहे, कारण आपल्याला काय करायचं, ते ऍक्शन पास्ट मध्ये झालेले दाखवायचे. कम्प्लिटेड बाय द ग्रुप. क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. काय दिले सेंटेन्स मला, द टू ब्रदर्स क्वारल विथ डॅश. तर काय, वन अमॉंग इच अदर, हिमसेल्फ अँड देमसेल्फ. तर याचं योग्य पर्याय कुठला, बी. द टू ब्रदर्स क्वारल विथ इच अदर. तर दोन व्यक्तींमध्ये परस्पर क्रिया असल्यास आपण काय म्हणतो, इच अदर वापरतो. द टू ब्रदर्स क्वारल विथ इच अदर. टू पर्सन्स असेल तर इच अदर. मोर दॅन टू पर्सन असेल, एकापेक्षा दोनपेक्षा जास्त लोक असतील तर आपण काय म्हणतो मग, वन अमॉंग, वन अनदर म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 14, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द ऑफ द गिवन वर्ड. ह्याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आपल्याला ग्रीपचा. तर ग्रीप म्हणजे काय, दुःख. तर त्याच्या विरुद्धार्थी काय, दुःखाच्या विरुद्धार्थी काय, सुख. तर हॅपीनेस, सॅडनेस, ब्रेव्हिटी आणि रफनेस. तर ह्याचं उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. ग्रीप म्हणजे दुःख आणि हॅपीनेस म्हणजे काय, आनंद. क्वेश्चन नंबर 15, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. हे तो एक अँटोनिम आपल्याला चूज करायचा विरुद्धार्थी शब्द. कुठल्या शब्दाचा, व्हॅल्युएबल. तर व्हॅल्युएबल म्हणजे काय, तर मौल्यवान.
त्याच्या विरुद्धार्थी कुठला येईल मग मूल्यहीन. तर ह्याचं काय येईल वर्थलेस, नॅचरल, कॉस्टली आणि एक्सपेन्सिव्ह. तर व्हॅल्युएबलचा अपोजिट वर्ड काय येईल वर्थलेस. क्वेश्चन नंबर 16. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. तर वाक्य काय दिले बघा. The administrative council decided to revise her plans to keep a pet as the house was there. तर इथं आपल्याला कुठला 4 पार्ट दिलेले आहेत. द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल डिसाइडेड एक पार्ट आहे. टू रिवाइज हर प्लॅन्स दुसरा पार्ट आहे. टू कीप अ पेट ॲज तिसरा आणि द हाऊस वॉज देअर चौथा. तर ह्याच्यामध्ये कशामध्ये मिस्टेक दिसते आपल्याला देअर मध्ये मिस्टेक दिसते म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. द हाऊस वॉज देअर. तर देअर काय आहे पॉझिटिव्ह डिटरमायनर आहे आणि त्यानंतर नाऊन येतो. उदाहरणार्थ देअर हाऊस पण वाक्याच्या शेवटी मालकी दर्शवायची असल्यास काय येईल देअर्स येईल देअर्स. द हाऊस वॉज देअर नाही द हाऊस वॉज देअर्स. Question number 17. Find the part of the given sentence that has an error in it. If there is no error, choose no error. काय दिले बघा. She had folded the sheets before her father-in-law had reached her place. ऑप्शन कुठले दिले बघा. She had folded the sheets before her father-in-law had reached her place. No error. तर ह्याच्यामध्ये काय नो एरर आहे सगळे. ह्याच्यामध्ये ग्रामरचे रूल फॉलो झालेले आहेत. कुठलीही मिस्टेक नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याचं ऑप्शन आहे नो एरर ऑप्शन नंबर डी. Question number 18. Choose the most appropriate antonym of the underlined word. I sent a gentle book to Radha before following her. Gentle ला अंडरलाईन केलेली आहे त्यांनी. पर्याय बघा काय दिले आहेत. इन्सिस्टंट, सॉलिसिटिंग, हार्श अँड इम्प्लोरिंग. जेंटल म्हणजे काय तर जेंटल म्हणजे सौम्य मृदू आणि हार्श म्हणजे काय कठोर. आपल्याला काय येईल मग हार्श त्याचं करेक्ट अँटोनिम येईल ऑप्शन नंबर सी मध्ये. क्वेश्चन नंबर 19. चूज द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. तर इम्पॅसिव्हचे अपोजिट मिनिंग आपल्याला चूज करायचे ऑप्शन दिलेले आहेत. इमोशनल, अलोप, डिझर्विंग अँड टॅसिटर्न. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे इमोशनल ऑप्शन नंबर ए इम्पॅसिव्ह. तर इम्पॅसिव्ह म्हणजे काय भावना रहित म्हणजे भावना व्यक्त न करणारा आणि त्याचं काय येईल मग इमोशनल. इमोशनल म्हणजे भावनिक व्यक्ती. ऑप्शन काय दिले बघा. जॉन एंटर्ड फॉलोड बाय समवन हुज अपीअरन्स मेड हर गॅस. तर ह्याच्यामध्ये फॉलोचं स्पेलिंग चुकलेलं आहे त्यामुळे हे रॉंग आहे. आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायचं आहे. जॉन एंटर्ड फॉलोड बाय समवन हुज अपीअरन्स मेड हर गॅस. इथं गॅसचं स्पेलिंग चुकलेलं आहे. इथं बघा काय दिलंय इथं काय दिलंय मग हे पण चुकलेलं आहे. आता ऑप्शन नंबर सी बघू आपण. जॉन एंटर्ड फॉलोड बाय समवन हुज अपीअरन्स मेड हर गॅस. हे ऑप्शन नंबर सी योग्य वाटतंय. आता डी बघू आपण. जॉन एंटर्ड फॉलोड बाय समवन हुज अपीअरन्स. आता अपीअरन्सचं स्पेलिंग चुकलेलं आहे. A-double-P आहे इथं सिंगल पी केलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल विथ an appropriate option. Choose the correct alternative. तर काय दिले बघा वाक्य काय दिले. लिटल सनी यूज टू अकंपनी हिज फादर डॅश हिज शोज अँड हिज इंटरेस्ट इन म्युझिक फ्रॉम देअर. तर काय करायचं आहे करेक्ट आपल्याला इथला ऑप्शन चूज करायचा आहे. टुवर्ड्स ग्रीव, ॲट ग्रोज, ऑन ग्रोथ, टू ग्रीव. तर कुठला येईल पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे टू ग्रीव. तर काय आन्सर मग लिटल सनी यूज टू अकंपनी हिज फादर टू हिज शोज अँड हिज इंटरेस्ट इन म्युझिक फ्रॉम देअर ग्रीव. ग्रीव म्हणजे काय वाढला वाढणे. क्वेश्चन नंबर 22 बघू आपण. चूज द वर्ड दॅट मीन्स द सेम एज द गिवन वर्ड. आता सिमिलर मिनिंगचा वर्ड बघायचा ह्या वर्डचा. हे आयडियल. तर आयडियल म्हणजे काय एक आदर्श स्वरूपातील किंवा कल्पित. आदर्श स्वरूपातील किंवा कल्पित. तर त्याचा सिमिलर शब्द आपल्याला शोधायचा आहे. ऍक्च्युअल, नादीर, फ्लायटर अँड कन्सेप्च्युअल. तर याचं योग्य उत्तर काय कन्सेप्च्युअल ऑप्शन नंबर डी. तर आयडियल म्हणजे काय आदर्श स्वरूपातील आणि ऍक्च्युअल म्हणजे काय प्रत्यक्ष त्यामुळे तो विरोधी अर्थ दर्शवतो. तर क्वेश्चन नंबर 23 बघू आपण. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर याच्यामध्ये वर्ड दिलेले आहेत तर कुठला वर्ड करेक्टली स्पेल्ड झालेला आहे. ऑप्शन नंबर ए आहे डिपेंडंट. ऑप्शन नंबर बी आहे अप्लॉज. ऑप्शन नंबर सी आहे बेंटलेस्क आणि ऑप्शन नंबर डी आहे डिसिल्युजन. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे ऑप्शन नंबर ए चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर ह्याच्यामधला करेक्ट स्पेल्ड वर्ड कुठला आहे डिपेंडंट. बाकीचे सगळे रॉंग झालेले आहेत. Question number 24. In the following question, select the alternative which best expresses the meaning of the idiom. तर मन कुठले दिले आहेत बघा. अप इन द एअर हे एक मन दिलेले आहे त्याला सुटेबल आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे. तर अप इन द एअर म्हणजे काय एखादी गोष्ट अजून निश्चित झालेली नसणे म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण ठरलेलं नाही किंवा निश्चित नाही अनिश्चित आहे. तर त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे ऑप्शन नंबर ए मध्येच आहे नॉट सेटल ऑर अनसर्टन अनिश्चित. बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. टू बी जॉयस, टू लिव्ह इन फिल्थी कंडिशन, कंप्लीट अ डिफिकल्ट टास्क हे ऑप्शन काय चुकीचे आहेत. क्वेश्चन नंबर 25 बघू आपण. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज एन एरर इन इट. इफ देयर इज नो एरर चूज नो एरर. तर आपल्याला एरर शोधायची आहे. शी वेंट ऑनलाईन अँड फाउंडेड सम लिस्टिंग्स बट नन वेअर क्लोज इनफ टू कम्यूट.
आता ऑप्शन काय दिले बघा, क्लोज इनफ टू कम्यूट, शी वेंट ऑनलाईन अँड फाउंडेड सम लिस्टिंग्स बट नन वेअर. तर हे तर कुठलं येतं, ऑप्शन नंबर बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये काय एरर आहे, तर काय एरर आहे बघा, ऑप्शन नंबर बी मध्ये शी वेंट ऑनलाईन अँड फाउंडेड, इथे फाउंडेड शब्द चुकीचा वापरलेला आहे. फाउंड म्हणजे काय, शोधणे, आणि फाउंडेड म्हणजे काय, स्थापना केली. तर शी वेंट ऑनलाईन अँड फाउंड सम लिस्टिंग्स, हे काय वाक्य, हे ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate option. Choose the correct alternative. इथं सेंटेन्स दिलेला आहे, यू नीड टू काम डाऊन फॉर डॅश सेकंड अँड थिंक वाईजली. तर याचा ऑप्शन कुठला आहे, अ अँड द, नो आर्टिकल. तर ऑप्शन नंबर बी हे त्याचे करेक्ट योग्य उत्तर आहे. यू नीड टू काम डाऊन फॉर अ सेकंड अँड थिंक वाईजली. फॉर अ सेकंड आपण काय करतो, अ वापरतो, कारण काय सेकंड काय कॉन्सनंटने चालू झालेला आहे. क्वेश्चन नंबर 27. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथं शब्द दिले आहेत, त्यातले करेक्ट वर्ड कुठला आहे बघू आपण. रिग्रेसिव्ह, त्याच्यानंतर मिमेसिस, मायमिसिस, त्याच्यानंतर ऑस्टियर आणि रेस्टॉरंट. तर हे तिन्ही पण स्पेलिंग चुकलेलं आहे. तर फर्स्ट एचं स्पेलिंग बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 28. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल विथ अन अप्रोप्रिएट ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर काय दिलेलं वाक्य बघा, आय वॉच हिम नॉन्सिंग ऑन ब्रेकफास्ट. तर ह्याचं काय ऑप्शन आहे, हिम, देअर, इट्स, हिज. तर ऑप्शन कुठला बरोबर आहे, ऑप्शन नंबर डी हे त्याचे करेक्ट आन्सर आहे, हिज. आय वॉच्ड हिम मंचिंग ऑन हिज ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्ट कोणाचे हे दाखवण्यासाठी पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहिजे, म्हणून काय, हिज. हिज ब्रेकफास्ट. हिम म्हणजे काय, ऑब्जेक्ट प्रोनाउन, देअर प्लेस, आणि इट इज, हिज म्हणजे काय, पॉझिटिव्ह, म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 29 बघू आपण. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम ऑर फ्रेज. टूथ अँड नेल. तर टूथ अँड नेल आपल्याला एक मन दिलेले आहे. तर त्या म्हणीचा अर्थ काय आहे, की पूर्ण ताकदीने प्रयत्न करून लढणे किंवा जोरदार प्रयत्न करून लढणे, टूथ अँड नेल. मग ह्याचं काय येईल, ऑप्शन बघा, विथ ऑल वन्स रिसोर्स फॉर एनर्जी, कम्प्लीट स्टोरी, फुल लोडेड विथ वेपन्स टू ड्रेन वन्स एफर्ट. तर ऑप्शन नंबर ए हे त्याचे योग्य उत्तर आहे, विथ ऑल वन्स रिसोर्सेस ऑर एनर्जी. क्वेश्चन नंबर 30. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate option. Choose the correct alternative. तर काय दिलेलं आहे सेंटेन्स बघा, श्रेयाज मदर वॉज बॉर्न डॅश 8 सप्टेंबर 1993. तर काय येईल, ऍट येईल का, ऑन येईल का, इन येईल का, ओव्हर येईल. तर आपल्याला माहिती आहे श्रेयाज मदर वॉज बॉर्न ऑन 8 सप्टेंबर, म्हणून ऑन हे त्याचे योग्य उत्तर आहे, ऑप्शन नंबर बी. तर स्पेसिफिक डेट असल्यास आपण काय वापरतो, ऑन वापरतो. ऍट कधी वापरतो, एक्झॅक्ट टाइम असेल तर ऍट. ऑन कधी वापरतो, दिवस सांगायचा असेल किंवा डेट सांगायची असेल तर. आणि इन कधी वापरतो, एखादा महिना सांगायचा, एखादा वर्ष सांगायचा किंवा एखादा पिरियड सांगायचा असेल तर तुम्हाला इन वापरतो आपण. क्वेश्चन नंबर 31. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथं बघा कुठला आहे, अझम्पशन, लिओसेस, हे हा तर चुकीचंच आहे. त्याच्यानंतर बघितलं की आपल्या लक्षात येईल काय तर चुकलेलं आहे. रेफरल हे पण चुकलेलं आहे. सबसिडेरी हे पण चुकलेलं आहे. तर ऑप्शन नंबर ए हे त्याचे योग्य उत्तर आहे, अझम्पशन. तर अझम्पशनचे योग्य स्पेलिंग हीच आहे, बाकीचे सगळं चुकलेलं आहे. क्वेश्चन नंबर 32 बघू आपण. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल विथ अन अप्रोप्रिएट ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथं काय दिलं बघा, वाक्य काय दिलं, मिस प्रियम लिव्ह इन डॅश स्मॉल ट्रॅडिशनल केरला होम विथ डॅश ओपन कोर्ट यार्ड दॅट मर्ज इन टू द लिव्हिंग रूम. तर इथं काय वापरायचं आपल्याला, अ अँड द वापरायचं, अ अँड द. तर दोन ऑप्शन आहेत म्हणजे दोन येतील, अँड किंवा ए, अ किंवा अँड, द किंवा अ अँड द. तर हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे, ऑप्शन नंबर बी. मिस प्रियम लिव्ड इन अ स्मॉल ट्रॅडिशनल केरला हाऊस विथ अन ओपन कोर्टयार्ड दॅट मर्ज इन टू द लिव्हिंग रूम. तर स्मॉल म्हणजे काय, कॉन्सनंट साऊंड आहे म्हणून अ स्मॉल येतं तिथं, आणि ओपन काय वॉवेल साऊंड आहे म्हणून तिथं आपल्याला काय येतं, अन येतं, वापरायचं आहे. आर्टिकल हा काय स्पेलिंगवर आधारित नाही तर कशावर आधारित असतो, साऊंडवर आधारित असतो. क्वेश्चन नंबर 33 बघू आपण. आयडेंटिफाय द अप्रोप्रिएट इडियम फॉर द अंडरलाइन फ्रेज ॲज पर द गिवन सिच्युएशन. तर इथं काय वाक्य दिले बघा, युअर फ्रेंड हॅज गॉन क्रेझी अँड नाव शी इज ब्लेमिंग मी फॉर धिस. तर ह्याचं काय पर्याय काय दिले बघा, ब्लो अप, आउट ऑफ सॉर्ट्स, कॉट इन द ऍक्ट, गो बर्सर्क. याचं उत्तर कुठलं आहे, ऑप्शन नंबर डी हे त्याचे करेक्ट उत्तर आहे. गो बर्सर्क म्हणजे काय, पूर्णपणे नियंत्रण गमावून वेड्यासारखं वागणे किंवा अत्यंत संतापणे. तर बाकीचे कुठले, ब्लोअप म्हणजे काय, ब्लोअप म्हणजे काय तर अचानक रागावणे किंवा स्फोट होणे. आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे काय, अस्वस्थ. आणि कॉट इन द ऍक्ट म्हणजे काय, चुकीची कृती करताना पकडले जाणे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 34. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. हे एक मन दिलेले आहे, त्याचं काय करायचं, अप्रोप्रिएट मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. काय दिले मन बघा, द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड. हे मन दिलेले आहे. म्हणजे काय, व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातील भावना किंवा विचारांचा अंदाज घेणे. द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड. ह्याचे ऑप्शन बघा काय, द फेस शोज व्हॉट वन थिंग्स, द फेस इज नॉट इम्पॉर्टंट, हे तर चुकीचंच आहे.
त्याच्यानंतर ऑप्शन सी बघू, देअर आर सम ऍक्टर्सचं पण काही इथं मेन्शन केलेलं नाही. ऑप्शन नंबर डी बघा, देअर आर हँडसम फेसेस, हँडसमचं पण काही इथं मेन्शन केलेलं नाही, म्हणून ऑप्शन नंबर ए हे काय करेक्ट आहे. द फेस शोज व्हॉट वन थिंग्स. तर या प्रोवर्बचा अर्थ असा आहे की व्यक्तीच्या चेहऱ्यावरून काय होतं, त्याच्या मनातील भावना किंवा विचारांचा अंदाज येतो आणि चेहरा हा मनाचा काय आरसा आहे आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 35, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब. तर इथं काय मन दिले बघा, वेस्ट नॉट वॉन्ट नॉट. तर वेस्ट नॉट वॉन्ट नॉट म्हणजे काय, वस्तूंचा अपव्यय करू नका, काटकसरीने वापर केल्यास भविष्यात कमतरता भासणार नाही. त्याचे पर्याय काय दिले, ए ज्युडिशियस यूज, बी वेस्टिंग रिसोर्सेस. सी मध्ये काय दिले बघू आपण, सी मध्ये काय आहे, कलेक्टिंग युजफुल थिंग्स. आणि ऑप्शन नंबर डी मेकिंग बेस्ट फ्रॉम वेस्ट. तर ऑप्शन नंबर ए त्याचे करेक्ट आन्सर आहे ज्युडिशियस यूज. तर ज्युडिशियस यूज म्हणजे काय, विवेकी वापर, योग्य वापर केलेला एखाद्या वस्तूचा. क्वेश्चन नंबर 36 बघू आपण, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. काय वाक्य दिले बघा, देअर वॉज अ गार्डन ऑन डॅश साइड ऑफ द माउंटन. तर इथं आपल्याला काय वापरायचं आहे, आयदर नॉर इच एव्हरी. तर ह्याचं उत्तर कुठलं आहे, ऑप्शन नंबर ए आयदर. देअर वॉज अ गार्डन ऑन इदर साइड ऑफ द माउंटन. माउंटनच्या दोन बाजू आहेत, दोन्हीपैकी कोणती दोन्ही बाजू दर्शवण्यासाठी आयदर साइड वापरले जाते. क्वेश्चन नंबर 37 बघू आपण, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. तर इथं अंडरलाइन केलेले आहे कुठल्या वर्डला, अपॅरेंटली या वर्डला अंडरलाइन केलेलं आहे. अपॅरेंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड समहाव सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. हे ऑप्शन काय दिलेत, इम्प्रोबॅबली, प्रोबॅबली, बिलिव्हेबली, क्रिटिकली. तर ह्याचं उत्तर काय, इम्प्रोबॅबली. अपॅरेंटली म्हणजे काय, त्याचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द अपॅरेंटलीचा इम्प्रोबॅबली. तर अपॅरेंटली म्हणजे काय, वरवर पाहणे किंवा वरवर दिसते त्याप्रमाणे, बहुधा असे दिसते असं आपण जे म्हणतो ना त्या टाईपमध्ये. आणि दिलेल्या पर्यायामध्ये इम्प्रोबॅबली हा काय सर्वात योग्य ऑपोजिट वर्ड आहे, म्हणून हे स्पेलिंग हे ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 38, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. इथं काय दिलंय बघा, एक वाक्य दिलंय त्याच्यामध्ये म्हण वापरले, त्याचं मिनिंग आपल्याला खालून चूज करायचं आहे. माय अंकल व्हिजिट्स हिज रिलेटिव्ह वन्स इन अ ब्लू मून. तर वन्स इन अ ब्लू मून ह्याचा आपल्याला अर्थाचा शब्द आन्सर शोधायचा आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर ए ऑकेजनली ऑर सेल्डम. ऑप्शन नंबर बी व्हेन द स्काय इज ब्लू, हे नाही येणार. ऑप्शन नंबर सी फ्रिक्वेंटली. ऑप्शन नंबर डी व्हेन द मून बिकम्स ब्लू, हे पण नाही येणार. तर ह्या दोन्हीपैकीचा आन्सर आहे. तर आन्सर कुठला आहे, ऑप्शन नंबर ए ऑकेजनली ऑर सेल्डम. तर वन्स इन अ ब्लू मून काय, हा अत्यंत एक प्रसिद्ध म्हणी आहे इंग्लिश मधला. तर त्याचा अर्थ काय होतो की फार क्वचितच, म्हणजे शक्यतो नाहीच, क्वचित. क्वेश्चन नंबर 39, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अजून विरुद्धार्थी शब्दाचा प्रश्न दिलेला आहे त्याने. ऑफ द गिवन वर्ड, कुठला दिलाय वर्ड, फटीग. फटीगचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. फटीग म्हणजे काय, थकवा जाणवणे, अशक्तपणा आणणे म्हणजे फटीग. तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे, स्ट्रेंथन, रिलेव्हंट, वियर आणि रेवॅम्प. तर स्ट्रेंथन हा ऑप्शन नंबर ए हा पर्याय बरोबर आहे, योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 40 बघू आपण, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. काय दिलं बघा, लेट्स गो फॉर अन इंडस्ट्रियल व्हिजिट. तर तिचं कुठलाही ऑप्शन नंबर ए काय, कुड वी. ऑप्शन नंबर बी शाल वी. ऑप्शन नंबर सी कॅन वी. आणि ऑप्शन नंबर डी डू वी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, ऑप्शन नंबर बी शाल वी. लेट्स गो फॉर अन इंडस्ट्रियल व्हिजिट, शाल वी. क्वेश्चन नंबर 41 बघू आपण, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. काय वाक्य दिले बघा, द शेफ डॅश पॅशनेटली इन्फ्युजिंग फ्लेवर्स टू क्रिएट डेलिशियस फूड. तर काय सब्जेक्ट कुठला याच्यामध्ये, द शेफ, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा सिंग्युलर आहे, द शेफ सिंग्युलर आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी, इट चा असेल व्हर्ब, तर त्याला काय लावतो आपण, यस किंवा इएस लावतो. म्हणून द शेफ काय येईल मग, कुक्स. ऑप्शन नंबर ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. कुक्स पॅशनेटली इन्फ्युजिंग फ्लेवर्स टू क्रिएट डेलिशियस फूड. नंबर 42 बघू आपण, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. काय वाक्य दिले बघा, विवेक स्टुडंट वॉन डॅश कंटेस्ट. ऑप्शन काय दिलेत, लिटल, द, अँड मच. तर याचं उत्तर कुठलं आहे, ऑप्शन नंबर बी द. विवेक स्टुडंट वॉन द कॉन्टेस्ट. कंटेस्ट हा काय काउंटेबल नाउन आहे आणि येथे काय विशिष्ट कंटेस्ट अभिप्रेत आहे, म्हणून विवेक स्टुडंट वॉन द कंटेस्ट. तर लिटल आणि मच हे काय अनकाउंटेबल नाउन सोबत आपण वापरतो, म्हणून इथं द हे ऑप्शन योग्य आहे. क्वेश्चन नंबर 43, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स काय दिले बघा, द चिल्ड्रन डॅश हॅपीली चेसिंग इच अदर इन द पार्क. तर ऑप्शन कुठले दिलेत, हॅव, विल रनिंग, रन, हॅज रनिंग. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, ऑप्शन नंबर सी रन. द चिल्ड्रन रन हॅपीली. तर सब्जेक्ट कुठला आहे, चिल्ड्रन. हा चिल्ड्रन काय प्लुरल सब्जेक्ट आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे काय वापरतो आपण, रन वापरतो, म्हणजे बेस वर्ब वापरतो, म्हणून हे काय रन हे ऑप्शन योग्य आहे. क्वेश्चन नंबर 45 बघू आपण, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. तर काय येईल, जिया लाइक्स टू ड्राइव्ह डॅश सिमरन डज नॉट. तर याचं योग्य उत्तर कुठलं येईल, पंक्च्युएशन मार्क कुठलं येईल, एक्सक्लेमेटरी मार्क येईल का, कॉलन येईल का, सेमी कॉलन येईल का, फुल स्टॉप येईल. तर ऑप्शन नंबर सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. येथे काय दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस आहेत, जिया लाइक्स टू ड्राइव्ह
आणि सिमरन डज नॉट. या दोन क्लोजली रिलेटेड इंडिपेंडेंट क्लॉजेस जोडण्यासाठी आपण काय वापरतो? सेमीकोलन वापरतो. म्हणून हे पर्याय सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 46. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. काय दिले बघा? द टी शर्ट्स आर बॉट इन अ न्यूली ओपन शोरूम येस्टरडे. तर काय ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर द टी शर्ट वेअर, त्याच्यानंतर न्यूली ओपनिंग शोरूम. ऑप्शन नंबर सी काय दिलेला आहे? द टी शर्ट वॉज, आणि ऑप्शन डी न्यूली ओपन शोरूम. तर इथं काय शोधायचं आपल्याला? व्हॉट इज द क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. चुकीचा आपल्याला शोधायचा आहे, पर्याय रेक्टिफाय एरर करायचा आहे, म्हणजे चूक दुरुस्त करायची आहे. तर टी शर्ट काय आहे? टी शर्ट इथं काय दिलेलं आहे? सिंग्युलर आहे. द टी शर्ट हे काय सिंग्युलर आहे आणि इथं आर वापरलेला आहे, प्लुरल वापरलंय, म्हणून हे काय रॉंग आहे. मग ह्याचं आपण करेक्ट करून काय लिहू शकतो इथं? द टी शर्ट वॉज येईल. द टी शर्ट वॉज कुठल्या ह्याच्यामध्ये बघू. हा, ऑप्शन नंबर सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर येस्टरडे हा शब्द इथं असल्यामुळे आपण काय म्हणतो? पास्ट टेन्स आवश्यक आहे, म्हणून टी शर्ट वॉज म्हणतो आपण, आर नाही म्हणत. क्वेश्चन नंबर 47. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल. आता क्वेश्चन काय दिलाय बघा? द आयडिया ऑफ डॅश युनिव्हर्सिटी इज डिफरंट इन द करंट इरा ऑफ डिजिटलायझेशन. तर ऑप्शन काय दिले बघा? अ अँड द नो आर्टिकल. द आयडिया ऑफ अ युनिव्हर्सिटी म्हणजे ऑप्शन नंबर ए हे योग्य उत्तर आहे. युनिव्हर्सिटी हा वॉवेल लेटर यू ने सुरू होतो, पण त्याचा उच्चार कसा होतो? युनिव्हर्सिटी, वाय यू असा उच्चार होतो, वायचा उच्चार होतो, म्हणून हा वाय हा काय कॉन्सनंट साऊंड आहे, यूचा साऊंडचा उच्चार होत नाही, म्हणून हे इथं आपण काय वापरतो? अ वापरतो. अ युनिव्हर्सिटी. अँड युनिव्हर्सिटी आपण कधीच म्हणत नाही, अ युनिव्हर्सिटी. क्वेश्चन नंबर 48. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स काय दिले बघा? यू हॅव सीन द न्यू मूवी. तर इथं क्वेश्चन टॅग आपल्याला वापरायचा आहे, आणि क्वेश्चन टॅगचा रूल काय आहे की वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो. मग हे वाक्यामध्ये कुठेही नॉट दिसत नाही, त्यामुळे हे काय पॉझिटिव्ह वाक्य आहे, त्याचं क्वेश्चन टॅग काय येणार? मग निगेटिव्ह. मग हा ऑप्शन येणार नाही, कारण हा निगेटिव्ह नाही. त्याच्यानंतर हॅव यू हे पण नाही. मग ह्या दोन्ही पैकीच येणार आरंट यू और हॅवंट यू. पण इथं काय दिलेलं आहे? हॅव दिलेला आहे, म्हणून आपण आर नाही यूज करत, म्हणून ऑप्शन नंबर डी हे करेक्ट योग्य उत्तर आहे. यू हॅव सीन द न्यू मूवी हॅवंट यू. तर हे करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 49 बघू आपण. 49 मध्ये काय दिलेलं आहे बघा? सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. द फूड वॉज बीइंग प्रिपेअर्ड बाय माय अंकल. तर हे काय पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. द फूड वॉज बीइंग प्रिपेअर्ड बाय माय अंकल. तर काय आहे त्याचे ऑप्शन बघा? माय अंकल वॉज प्रिपेअरिंग द फूड, माय अंकल विल बी प्रिपेअरिंग द फूड, माय अंकल प्रिपेअर्ड द फूड, आणि ऑप्शन नंबर डी माय अंकल हॅज प्रिपेअर्ड द फूड. तर याच्यामध्ये काय देत आहे? वॉज बीइंग आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणजे इथला विलचा जो आहे फ्युचरचा हा ऑप्शन रॉंग आहे. त्याच्यानंतर माय अंकल प्रिपेअर्ड द फूड ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट टेन्स फ्युचर टेन्स कुठला व्हर्ब वापरला आहे? तर पास्टचा व्हर्ब, सिंपल पास्ट वापरलेला आहे. आता ह्या दोन्हीमध्ये तर काय होईल? हॅज हे काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्यामुळे हे पण नाही. आपल्याला काय करायचं? पास्ट टेन्स. द फूड वॉज ह्याचं काय येईल? मग पॅसिव्ह व्हॉइस माय अंकल काय होईल? सब्जेक्ट होईल. माय अंकल वॉज जसे तसे, आणि बिईंगचं आपल्याला टेन्स नाही चेंज करायचा, मग काय प्रोग्रेसिव्ह दाखवण्यासाठी आपण काय करतो? मग प्रिपेअरला काय करतो? आयएनजी लावतो. माय अंकल वॉज प्रिपेअरिंग द फूड. क्वेश्चन नंबर 50 बघा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 सेगमेंट. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. ग्रॅमॅटिकल एरर आपल्याला शोधायचे आहे. कुठलं वाक्य दिले बघा? रमेश वॉज सॉरी ॲट इटिंग सँडविचेस ड्युरिंग द क्लास ऑफ मिस एलिझाबेथ. तर ह्याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पर्याय काय दिले बघा? ॲट इटिंग सँडविचेस, बी ऑफ मिस एलिझाबेथ, सी रमेश वॉज सॉरी, अँड डी ड्युरिंग द क्लास. तर याचं उत्तर कुठलं आहे? ऑप्शन नंबर ए ॲट इटिंग सँडविचेस. तर सॉरी सोबत या कॉन्टेक्स्ट मध्ये काय होतं? फॉर वापरणे योग्य आहे. तर रमेश वॉज सॉरी फॉर इटिंग सँडविचेस असं म्हणू शकतो आपण. फॉर इटिंग सँडविचेस ड्युरिंग द क्लास ऑफ मिस एलिझाबेथ. तर सॉरी ॲट इटिंग असं म्हणू शकत नाही, सॉरी फॉर इटिंग, म्हणून ऑप्शन नंबर ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघतोय आपण. क्वेश्चन नंबर 51. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर कुठलं इनकरेक्टली आहे? स्पेक्टॅक्युलर दिलाय, टेरेस्ट्रियल दिलाय, नेसेसिटी दिलाय, आणि अकॉम्प्लिशमेंट दिलेला आहे. तर कुठला ऑप्शन मध्ये इनकरेक्टली स्पेल्ड आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये टेरेस्ट्रियल. तर इथं काय त्याचं स्पेलिंग काय दिलंय? TRRESTRIEL. तर त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? TERRESTRIAL. इथं काय दिलंय? AEL. ईच्या तिथं काय पाहिजे आपल्याला? ए पाहिजे, म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश लँग्वेजचे 51 महत्त्वाचे एमसीक्यूज आपण बघितलेले आहेत. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण ग्रामर, व्होकॅब्युलरी, इडियम्स, प्रोव्हर्ब्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, आर्टिकल्स, टेन्सेस, क्वेश्चन टॅग आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस यासारखे महत्त्वाचे टॉपिक समजून घेतले. मित्रांनो,
कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फक्त प्रश्नांची उत्तरे पाठ करणे महत्त्वाचे नाही, तर त्या उत्तरामागचा रोल समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमधील महत्त्वाचे रोल्स एकदा का पुन्हा रिवाइज केले आणि शक्य तितका तुम्ही MCQ प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.